काय अरे असल्या कृषी अधिकाऱ्याचं करायचं काय अरे असल्या कृषी अधिकाऱ्याचं करायचं काय अरे असल्या कृषी अधिकाऱ्याचं करायचं काय नुकसान बनावट खताचं नुकसान कोण म्हणताय देत नाही. 18 तारखेला ही बनावट खाद्य शॅम्पल तालुक्यात माझे शॅम्पल काढायची गरज नाही असं सांगितलं त्या माध्यमातून. आणि शेतकऱ्याला 400 बॅग घेतलं होतं. माझं जीव नुकसान पुन्हा मला 2,60,000 रुपये नुकसान दिलेलं आहे. बाकीच्या शेतकऱ्याला तुम्ही नुकसान दिलं पाहिजे. आणि कृषी अधिकारी चेक म्हणतात तुम्हाला नुकसान मिळत नाही, तुम्ही कुठेही जावा. काय मिळत नाही कशामुळे मग नुकसान नाही तर काय कंपनीची माणसं नुकसान दिला. आणि बियाण्याचा प्रश्न धाराशिव जिल्ह्याच्या सर्व शेतकऱ्याला माझं आव्हान आहे म्हणजे सर्वांनी शेतकरी राजा जे असेल खात हे असलेला दुखून तरी खात घेऊन याचा इथं कलेक्टर ऑफिसला रिकाम्या पिशव्या त्याचं नुकसान आपण घेतल्याशिवाय सोडायचं नाही. कारण मुख्यमंत्री साहेबांचं आमचं सांगणं आहे आपल्या देशाला ओळखलं जातं कृषी प्रधान म्हणून या नावानं आपला देश ओळखला जातो. आपल्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. आणि धाराशिव जिल्हा म्हणजे दुष्काळी जिल्हा आहे त्याच्यामुळे माझं सर्व सांगणं आहे नेते मंडळाला दुखून आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. कारण शेतकरी चालतो तेव्हा आपला देश चालतो. शेतकरी बंद पडला तर आपला देश दुखून बंद पडेल. त्याच्यामुळे माझं एक सांगणं आहे जी आता ही बियाण्याची जी पिशवी आहेत त्यांचं दुखून जी मालक त्याचं कार्य करतोय सगळ्यांनी बियाणे ज्यांचं सोयाबीन वापरणार धाराशिव जिल्ह्याच्या सर्व शेतकऱ्यांनी कलेक्टर ऑफिसला रिकाम्या पिशव्या घेऊन हजर राहायचा. तोपर्यंत आम्ही एक दुखूल अन्नाचा कर आणि पाण्याचा ठेव करणार नाही. जोपर्यंत आमचे नुकसान भरपाईची जी कलेक्टर साहेबांनी मान्यता करत नाही तोपर्यंत आम्ही काही दुखू नाही हातणार दुखून नाही. आणि सर्व शेतकऱ्यांना अजून एकदा सांगतो तुम्हाला आवाहन करतो तुम्ही सर्वांनी पिशव्या रिकाम्या घेऊन कलेक्टर ऑफिसला पोचा. माझं एवढं सांगणं आहे.